नवी मुंबईतल्या डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियमवर 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी कोल्ड प्लेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला 45,000 पेक्षा अधिक प्रेक्षक येणार असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं स्टेडियमच्या आतमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। या कार्यक्रमामुळे दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये 18, 19 आणि 21 तारखेला कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँड शोचे आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी जवळपास 45,000 प्रेक्षक जे आहेत ते एक वेळेला येणार आहेत आणि त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। वाहतूक व्यवस्था बदल करण्यात आलेली आहे। आपण थेट त्याच्यावर बातचीत करूया। आपल्याकडे आहेत पोलीस उपायुक्त झोन 1 चे पंकज डहाणे सर। एकंदरीतच कशा प्रकारच्या व्यवस्था वाहतूक व्यवस्था इथे ठेवण्यात आलेली आहे सर आणि काय बंदोबस्त ठेवण्यात आले? 18, 19 आणि 21 ला कोल्ड प्लेचा हा कार्यक्रम डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये आहे। यासाठी आयोजकांनी जवळपास 60 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। जे येणारे जे प्रेक्षक आहे भारतातून आणि सगळ्या ठिकाणावरून मुंबईवरून येणारे प्रेक्षक आहे त्यांनी ज्या बुक माय शोचा ऍप आहे त्याच्यामध्ये पार्किंगचा त्यांचा ऍप आहे त्याचा वापर करून ते बुक करू शकतात। त्या ठिकाणी आपलं पार्किंग जवळचं पार्किंग आणि त्या ठिकाणी येऊ शकतात। हा जो परिसर आहे डी.वाय. पाटीलचा 1 किलोमीटरचा जवळपास परिसर आहे पूर्ण आजूबाजूचा, तो नो पार्किंग झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठेही पार्किंगची सुविधा उपलब्ध राहणार नाही, त्यामुळे त्यांनी आगाऊ तो पार्किंगची व्यवस्था आहे ती बुक करून या ठिकाणी यावं। ब्लॅक मार्केटिंग आणि खोट्या तिकीट्स घेऊन जर का कोणी या ठिकाणी येत असेल आणि अशी बाब निदर्शनास आली असेल तर संबंधित विकत घेणारा आणि विकणारा या दोघांवर सुद्धा कडक कारवाई आम्ही करणार आहोत कायदेशीर। आपण बघत हे होते पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सर आणि त्यांनी सांगितलेले आहे हा शो निश्चितपणे पार पाडावा आणि कोणताही नियमभंग होऊ नये यासाठी चोख पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे ब्लॅक मार्केटिंग असेल किंवा अंमली पदार्थ असतील हे यातून सुटणार नाहीत असा संकेतच नवी मुंबई पोलिसांनी दिलेला आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।